आपण पाहताय महाधुरळा। कोल्हापुरात भरलेला आहे तब्बल 10-20 नव्हे तर 250 कंदमुळांचा महोत्सव। आपण ऐकतोय कंदमुळं मोठ्या प्रमाणात मिळतात अनेक ठिकाणी, पण या सगळ्या प्रकारच्या कंदमुळांचा महोत्सव प्रदर्शन आणि विक्री हे कोल्हापुरात आयोजित केलेलं आहे दसरा चौकात शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात। NGO आणि वी केअर या सह अनेक संस्थांनी आयोजित केलेल्या या कंदमुळांच्या महोत्सवात तब्बल 250 प्रकारची कंदमुळं आपण पाहू शकता इथं प्रदर्शनाला मांडलेली आहेत, जे आपण कधीच बघितलेलं नाही किंवा ज्या कंदमुळांचा चवसुद्धा आपण कधी घेतलेलं नाही, अशा सगळ्या प्रकारची कंदमुळं या प्रदर्शनात मांडलेली आहेत आणि ही कंदमुळं पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। वनस्पती संशोधक मधुकर बाचुळकर, या कंदमुळांचे संशोधक मोहन माने, याशिवाय वी केअरचे मिलिंद धोंड यांच्यासह अनेकांनी प्रचंड मेहनत घेऊन या कंदमुळांचा महोत्सव भरवलेला आहे। मोठ्या प्रमाणात ही कंदमुळं आहेत। महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। एकूणच आपण पाहू शकता विविध प्रकारची कंदमुळं या प्रदर्शनात मांडलेली आहेत। विशेष म्हणजे यावेळी केवळ प्रदर्शन नाही तर यांची विक्रीसुद्धा होणार आहे। अनेक चविष्ट पदार्थ या कंदमुळापासून तयार करून त्याचीही विक्री करण्यात येणार आहे। 2 दिवस हे प्रदर्शन चालणार आहे आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन या प्रदर्शनाचे प्रमुख जे आहेत ते मिलिंद धोंड यांनी केलेलं आहे। रानभाज्यांच्या प्रदर्शनानंतर आपण गेली 4 वर्ष कंदमुळांचा असं भव्य महोत्सव भरवतो। यावेळेला भारतात कधीही डिस्प्ले झालेले नाहीत एवढे 250हून अधिक स्पेसिमेन्स या भव्य अशा महोत्सवामध्ये प्रदर्शित झालेले आहेत। लेट्स गेट बॅक टू आवर रूट्स। आपली जी मुळं होती, आपले जे पूर्वज चांगला आहार घेत होते आणि आपण म्हणायचो की ते 80 वर्ष जगले, 90 वर्ष जगले, हे सगळं जे त्यांच्याकडची जी संस्कृती, जो ठेवा आहे तो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोचावा या दृष्टीने आपण हे छान असं प्रदर्शन इथे भरवलेलं आहे। शहाजी कॉलेजमध्ये आज 14 आणि उद्या 15 मार्च रोजी आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे। आमची सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या तुमच्या पिढ्या सुदृढ करण्यासाठी, त्यांना सबळ करण्यासाठी या प्रदर्शनाला व्हिजिट करा, छान माहिती घ्या आणि तुमच्या आहारामध्ये हे सर्व पदार्थ सामील करून घ्या। कोणाच्या प्रदर्शनामध्ये आम्ही विविध संस्थेच्या माध्यमामधून आणि मोहन माने यांनी सर्व स्टेटमध्ये फिरून हे सगळे कंद गोळा केलेले आहेत। या कंदांची संख्या 250च्या वर आहे। आमचा उद्देश असा आहे की हे प्रदर्शन 2 दिवस चालणार आहे। हे फक्त कंद विक्रीसाठी सुद्धा ठेवलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की कंदांची लागवड करून त्याची शेती करावी, त्याच्यापासून रेसिपी कशा तयार करतात, त्याच्यापासून खाद्यपदार्थ कुठले तयार करतात हे सुद्धा जनतेला कळावं, त्याच्यासाठी त्याचंही प्रॅक्टिकल आम्ही ठेवलेलं आहे। आणि या सगळ्या कंदमुळांचं वैशिष्ट्य काय आहे, हे आपल्या खाण्यासाठी किती पौष्टिक आहे याच्याबद्दलची सुद्धा सगळी शास्त्रीय माहिती त्या कंदमुळांच्या माहितीसहित इथं एक्झिबिशनमध्ये अशी ठेवलेली आहे। अशा प्रकारचं एवढं मोठं प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी होत नाही। आम्ही जे प्रदर्शन घेतलेलं आहे ते प्रामुख्यानं शास्त्रीय माहितीवर आधारित आहे।
त्याचा उपयोग काय आहे, त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे, याचा अजूनही आम्हालासुद्धा शास्त्रीय सविस्तर अभ्यास करायचा आहे. पण तरीसुद्धा गेली 4 वर्ष आम्ही हे प्रदर्शन भरवतो आहे.